नवीन वर्ष सुरू होतंय. पण जर हे काम तुम्ही केलं नाही, तर पुढचं वर्षही मागच्या वर्षासारखंच येईल. सतत अडचणी, मानसिक त्रास, आर्थिक अडथळे हे का थांबत नाहीत? स्वामी समर्थ महाराज स्वतः एका सेवेमध्ये उत्तर देतात. आणि ती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं वर्षभराचं पारायण. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण शेवटी मी ती एक चूक सांगणार आहे, ज्यामुळे अनेक भक्तांची सेवा असूनही कृपा मात्र त्यांना मिळत नाही. नवीन वर्ष सुरू होत आहे, पण फक्त तारीख बदलून आयुष्य बदलत नाही. खरं सांगायचं झालं तर जर तुमच्या मनात खोलवर अशी इच्छा असेल की आता काहीतरी बदल व्हावा, सततच्या अडचणी, सतत होणारा मानसिक त्रास, सतत येणारे आर्थिक अडथळे, नकारात्मकता जर दूर व्हायची असेल आणि स्वामींची खरी कृपा आपल्याला मिळवायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन वर्षामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण वर्षभर का करावं, ते कसं करावं आणि ही सेवा तुमचं नशीब कसं बदलते, हे स्वामी स्वतः कसं मार्गदर्शन करतात. स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं आहे तरी काय? हा ग्रंथ फक्त वाचण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ महाराजांचं हे दिव्य चरित्र वाचताना मन आपोआप शांत होतं, बुद्धी स्थिर होते आणि आयुष्यामधल्या ज्या अडचणी आहे त्यांवर उत्तरं मिळू लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वाचनातून स्वामींशी आपलं एक अतूट नातं तयार होतं. हा ग्रंथ म्हणजे भक्तांसाठी चालतं बोलतं स्वामींचं मार्गदर्शन आहे. संकटात उजेड देणारा एक दिवा आहे. मग ही सेवा नवीन वर्षातच का सुरू करावी? कारण नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्प, नवीन दिशा आणि नवीन सुरुवात. जर आयुष्य बदलायचं असेल तर स्वामी सेवेसारखी पवित्र आणि प्रभावी सुरुवात दुसरी कोणतीच नाही. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृताचं नियमित पारायण केल्याने केवळ वाचन होत नाही, तर अनुभूती येते. स्वामी समर्थ स्वतः सांगतात, जो सातत्य ठेवतो त्याला पूर्ण फळ मी देतो. बहुतेक लोक 7 दिवस पारायण करतात, काही लोक 11 दिवस करतात, काही लोक 21, तर काही जण 51 दिवसाचं पारायण करतात, तर काही 1-2 करून तिथंच थांबतात. पण जर आपण हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण वर्षभर सातत्यानं केलं, त्याची सेवा हळूहळू माणसाला आतून बदलू लागते. माणसाचं मन स्थिर होतं, ज्या काही वाईट सवयी आहेत त्या आपोआप सुटू लागतात, नकारात्मक विचार कमी होतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्याला येणारे आर्थिक अडथळे असतील किंवा अडचणी असतील त्या हळूहळू दूर व्हायला लागतात. मग एक वेळ अशी येते की स्वामी थेट उत्तर द्यायला सुरुवात करतात. आता मित्रांनो, ही सेवा कशी करायची? तर लक्षपूर्वक ऐका. ही सेवा खूप सोपी आहे, पण श्रद्धेने आणि नियमित केली तर चमत्कारिक आहे. आता सेवा सुरू करण्यासाठी कोणताही कठीण दिवस नाही. नवीन वर्षाचा पहिला दिवस, पहिला गुरुवार, पौर्णिमा किंवा ज्या दिवशी मनात विचार येईल की मला स्वामी चरित्राचं पारायण सुरू करायचं आहे, त्या दिवशी तुम्ही ते पारायण सुरू करू शकता. मनात फक्त निश्चय करा आणि पूर्ण भक्तिभावाने पारायण करायला सुरुवात करा. तुम्ही मनामध्ये ठरवा की स्वामी, मी वर्षभर तुमचं स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहे. रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं. ही झाली नित्यसेवा. किंवा तुम्ही संकल्प करू शकता की या वर्षात मी 11, 21, 51 किंवा मग 108 पारायणे देखील पूर्ण करणार आहे. या ग्रंथात 21 अध्याय आहेत. मग 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीत वाचले तर साधारण 1 तासात पूर्ण पारायण होतं. ज्याला जसा वेळ मिळेल त्यानं तसं वाचन करावं, पण स्वामी सेवा नक्की करावी. ही सेवा कोणीही करू शकतं. ज्या लोकांना वाचता येतं ते नक्की वाचू शकतात. जमिनीवर बसता येत नसेल तर खुर्चीवर बसूनही तुम्ही पारायण करू शकता. महत्त्व भावाचं आहे, पद्धतीचं नाही. मनामध्ये भाव असेल तर देव आपल्याकडून कोणतीही सेवा करून घेतो. सेवा सुरू करण्याच्या दिवशी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्यानंतर देवघरात आपल्या स्वामींचा फोटो असतो किंवा मग मूर्ती असेल तरीही चालेल, ती आपल्याला समोर ठेवायची आहे. तिथे दिवा, धूप, अगरबत्ती लावायची आहे. मोठ्या पूजाविधीची गरज अजिबात नाही.
फक्त आपलं मन शांत असलं पाहिजे. उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये अक्षदा, फुलं घालून आपलं नाव, गोत्र आणि वर्षभर किती पारायण करणार आहात ते स्वामींना सांगायचं आहे. आणि ते बोलून झाल्यानंतर जे तुमच्या हातामध्ये पाणी होतं ते पाणी तुम्हाला ताम्हणात खाली सोडायचं आहे. एवढाच संकल्प आपल्याला करायचा आहे. त्यानंतर स्वामींना आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, मी माझ्या बुद्धीने नाही, माझ्या वाचनाने नाही, तर तुमच्या कृपेने हे पारायण पूर्ण होऊ देत. माझ्याकडून काही चूक झाली तर मला क्षमा करा. रोज किमान 3 अध्याय किंवा 11 माळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप केला तर ही अत्यंत पवित्र नित्यसेवा होते. आपल्याकडून दररोज किमान 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप झाला पाहिजे. ही नित्यसेवा अत्यंत पवित्र मानली जाते. असं केल्याने 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं आणि पुन्हा पहिल्या अध्यायापासून वाचन सुरू करायचं आहे. ही सेवा वर्षभर अखंड चालू ठेवा. आता स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात सेवा थांबवावी आणि 5व्या दिवसापासून पुन्हा सेवा सुरू करावी. मग एखादा दिवस चुकला तरी घाबरू नका, पुन्हा सेवा सुरू ठेवा. फक्त सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. वाचनासाठी सकाळची वेळ अगदी उत्तम असते, पण जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. मात्र रोज एकाच वेळेला वाचन करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही सकाळी वाचन करत असाल तर दररोज तुम्ही सकाळीच वाचन करण्याचा प्रयत्न करा, किंवा मग तुम्ही जर सायंकाळी वाचत असाल तर दररोजच सायंकाळी त्याच वेळेला वाचण्याचा प्रयत्न करा. हळूहळू ती वेळ स्वामींच्या भेटीची वेळ बनते. सेवा करताना काही अनुभव येतात, तर कधी कंटाळा येतो, कधी झोप येते, जांभळे येतात, मन लागत नाही. पण घाबरू नका, हे संकेत असतात की सेवा सुरू आहे. काही दिवसांनी मन हलकं वाटायला लागतं. प्रश्नांची उत्तरं स्वप्नामध्ये मिळून जातात. अडचणी आपोआप सुटू लागतात. योग्य व्यक्ती भेटते, योग्य मार्गदर्शन भेटतं. स्वामी कधी गाजावाजा करत नाहीत, तर ते शांतपणे काम करतात. आपल्याला सेवा करताना आता काही गोष्टी टाळायच्या आहेत. त्या म्हणजे काय, तर खोटं बोलू नका, कोणाचा द्वेष ठेवू नका, अहंकार करू नका, मी मोठा भक्त आहे असा भाव मनात येऊ देऊ नका. ही सेवा शक्यतो गुप्त ठेवा. स्वामींना नम्र भक्त आवडतो. यानंतर वर्षभर सेवा पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी दिवा लावा. स्वामींचे आभार माना. स्वामी, या सेवेमुळे मला समाधान मिळालं, माझं मन शांत झालं, तुमचं सानिध्य लाभलं, हेच माझं भाग्य आहे. एवढं म्हटलं तरी स्वामी समाधानी होतात. वर्षभर पारायणाचे लाभ म्हणजे मानसिक शांती, योग्य निर्णय घेण्याची ताकद, नकारात्मकतेपासून संरक्षण, घरामध्ये समाधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची अखंड कृपा. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आता आयुष्य बदलायला हवं, तर या नवीन वर्षात स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की सुरू करा. स्वामी तुम्हाला हळूहळू बदलतील, इतक्या शांतपणे की बदल तुम्हाला कळणारही नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.